रोज रोज तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला का? किंवा असा प्रश्न पडतो का की आज नाश्त्याला काय बनवू? तर असा प्रश्न पडत असेल, पडतच असतो, रोजचा आपला नाश्त्याचा प्रश्न आहेच. तर आज मी तुमच्यासाठी इतका छान मस्तपैकी चवदार टेस्टी हेल्दी नाश्ता घेऊन आलेला. हा नाश्ता तुम्ही एकदा करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण आवडीने खातील. इतका छान क्रिस्पी आणि आतून इतका मस्त नरम सॉफ्ट असतो. तर बघू शकता, फक्त 1 वाटी रव्यापासून हा आपण नाश्ता करणार आहोत. आता आपण बघा, रव्यापासून फक्त अप्पम वगैरे बनवतो किंवा उपमा वगैरे बनवतो. तर त्या रव्यापासून ना असा नाश्तासुद्धा बनला जातो. इतका भारी लागतो लहान मुलांच्या टिफिनसाठी. एक हलकी-फुलकीशी आपल्याला भूक लागते बघा आधीमध्ये, त्यामध्ये पण तुम्ही हा नाश्ता बनवून खाऊ शकता. झटकेपट केचपसोबत, चहासोबत खूप भारी लागतो. तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. आजची रेसिपी आवडली तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि आता हा नाश्ता आपण बनवून घेऊया. याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती व्हिडिओ पूर्ण बघा. तर सिंपल नाश्ता आहे, काही झंझट नाही. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही अगदी कमी वेळामध्ये बनवू शकता, कारण हे आपल्या घरातलं साहित्य. 1 वाटी इकडे रवा घ्यायचा. आता रवा तर आपल्याकडे असतो, पण ह्या रव्यापासून आपण बनवतो उपमा किंवा असं डोसा वगैरे बनवतो. पण हा नाश्ता करून बघा. 1 वाटी रवा घेतली बघा. त्यानंतर इकडे मी 2-2.5 चमचे बेसन पीठ टाकते. बेसन पिठाने खूप छान चव येते या नाश्त्याला. नक्की टाका 2 चमचे बेसन पीठ 1 वाटी रव्यामध्ये. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ. आपल्या नाश्त्याला कवर होईल इतकं मीठ टाकायचं. त्यानंतर हे आपलं जे साहित्य ना, हे आपल्या घरातच असतं किचनमध्ये. त्यानंतर धना पावडर, थोडीशी चिमूटभर हळद, गरम मसाला वगैरे काही टाकत नाही, फक्त धना पावडर, चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत थोडेसे सफेद तीळ, अगदी थोडेसे टाकायचे. ऑप्शन आहे, नाही टाकले तरी हरकत नाही. थोडंसं कांदा, मिरची, टमाटे बारीक चिरून घ्यायचं एकदम छानपैकी आणि ते टाकायचं. ह्या जागी तुम्ही आवडीनुसार भाज्या पण टाकू शकता बारीक चिरून. इकडे मी थोडीशी कोथिंबीर टाकली. ह्या जागीसुद्धा तुम्ही पालक मेथी टाकू शकता. त्यानंतर इकडं आपल्या नाश्त्याला छानपैकी एक थोडासा आंबटपणा येण्यासाठी ना, मस्त मी इकडे 1 चमचा दही टाकले आणि लाल तिखट टाकायचं किंवा लाल मिरचीचा कूट टाकायचा थोडासा. बस आता हे सगळं साहित्य ना मिक्स करून घ्यायचं. बघा, घरामध्ये जर भाज्या असतील ना उरलेल्या आपल्या फ्रीजमध्ये, जे लहान लेकरं आपले खात नसतील ना, असे तरी भाज्या नक्की बारीक चिरून टाका तुम्ही. कोथिंबीरच्या जागी किंवा कांदा टमाट्याच्या जागी तुम्ही भाज्या वगैरे टाकू शकता. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून. आणि याला जरा 5-10 मिनटं वेळ द्यायचा, म्हणजे कसं रवा, बेसन, सगळ्या भाज्या, मसाले याच्यामध्ये सेट होऊन जाईल. रवा चांगला फुलला जातो. तर मी 5 मिनटं ठेवते. 5 मिनटांनी तुम्ही पाहू शकता थोडंसं पातळ बॅटर होतं, आता घट्ट झालं आहे, कारण की रव्याने सगळं पाणी सोकून घेतलं आहे. बेसन पीठ वगैरे सगळं छान फुललं आहे. आता पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं आणि लागन तसे लहान मोठे तुम्ही असे याचे वडे करा. मस्त अशी बेसनाच्या पोळीसारखं सुद्धा तुम्ही याला असं पसरून करू शकता, म्हणजे मोठा आकार, किंवा असे छोटे छोटे पण करू शकता. आणि जर तसं बेसनाच्या पोळीसारखं करायचं असेल ना हा नाश्ता, तर थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे पातळ घोळ बनवायचा. स्लो गॅस ठेवायचा, अगोदरच तेल तापून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा. आणि खालची साईड जोपर्यंत कडक होत नाही ना, तोपर्यंत आलटी पलटी करायचं नाही, नाही तर तुटला जाऊ शकतो, कारण ओला असतो बॅटर आपला. हे बघा, थोडासा कडक झालं की याला पलटी करून घ्यायचं. हे थोडासा रवा निसटतो ना, तो एक्स्ट्रा जो असतो ना वर लागलेला, तो निघून जातो. बस, त्याच्या व्यतिरिक्त काही जास्त असं निघत नाही तेलामध्ये. आता याला असं छानपैकी स्लो गॅसवर कडक होऊन द्यायचं आणि मगच आलटी पलटी करायचं. सुंदर असा रंग चढेपर्यंत याला वेळ द्यायचा. गॅस फक्त स्लो ठेवा, बस एवढंच लक्ष ठेवायचं की गॅस स्लो ठेवायचा. हे बघा, असं हलक्या हाताने याला चेक करत राहायचं. जोपर्यंत याच्यात दोन्ही बाजूनी कडक भाजले नाहीत ना, तोपर्यंत काढायचं नाही. अधूनमधून असं चमच्याच्या साहाय्याने याला चेक करत राहायचं. हे थोडंसं अजून बाकी आहे, तर हा छानपैकी बऱ्यापैकी कडक होत आला आहे. हे थोडासा रवा फक्त सुटला जातो, अगदी थोडा सुटला जातो, काही जास्त असं नाही सुटत तेलामध्ये. बस, खूप छान नाश्ता आहे हा, तुम्ही एकदा करून बघा. खूप सोपा आहे. भाज्या वगैरे फ्रीजमध्ये असतात, रवा तर असतो, पालक मेथीसुद्धा असते आपल्याकडे. आणि ह्या भाज्या कंटाळा करतात लहान मुलं खाण्यासाठी, तर त्या भाज्या याच्यात टाकून तुम्ही बनवू शकता.
बघा आता मस्तपैकी किती छान असे कडक झालेत बघा, सुंदर रंग आला का नाही. हा मात्र तेवढा थोडा अजून नरम आहे, कडक करायचा. आणि हा चांगला कडक झाला नाही तर हा जळला जाऊ शकतो, त्यामुळं काढून घेते. बस असं तेल सगळं निथळून घ्यायचं, एक्स्ट्रा ऑइल निघून जातं आणि टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं. इतका छान हा नाश्ता आपला तयार झाला आहे. दुसरासुद्धा आपण काढून घेऊया. असे कडक झाले की लगेच काढून घ्यायचं. परफेक्ट झाला आहे बघा, मस्त वाटतोय का नाही, एकदम भारी वाटतोय, मस्त झाला आहे. हा सुद्धा काढून घेते आणि आता 1-2 अजून याच्यामध्ये बॅटरमध्ये टाकून घेते. हे असे आता 2 टाकून घेते अजून. मी छोटे छोटे केले, तुम्ही मोठा आकारसुद्धा करू शकता किंवा जसं मी सांगितलं बेसनाच्या पोळीसारखा सुद्धा याचा घोळ बनवून तुम्ही एक पोळीसारखा सुद्धा याला आकार देऊ शकता. हे असं थोडंसं कडक झालं की पलटी करायचं, बस थोडा वेळ द्यायचं, मग ते आपोआप कडक होऊन जातं, काही पलटी करायची गरज नाही. हे बघा आता असं दोन्ही साईडून कडक झालं की याला असं अलटी पलटी करत राहायचं. एकदा दोन्ही साईड कडक झाल्या ना मग अजिबात तुटायची चिटकायची भीती वाटत नाही. बस याला असं परफेक्ट भाजून घ्यायचं आणि काढून घेऊया. गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया आपण हा रव्याचा नाश्ता. झालेला आहे बघा, दोन्ही बाजूनी छान रंग आला आहे. आता मी ह्याला गरमागरम प्लेटमध्ये काढून घेते. सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे. तर हे आपलं बघा रव्याचा नाश्ता किती छान तयार झाला आहे बघा. वाटतोय का ना भारी, एकदम मस्त वाटतोय. लहान मुलाला जर तुम्ही दिला ना हा नाश्त्याला, ते पाहता क्षणी बोलतील की दे, आणि खाऊन बघतील ना, इतकं भारी वाटते ना. आतमध्ये सगळ्या भाज्या टाका, जे लहान मुलं खात नाही ना अशा भाज्या तर आवर्जून टाका, कारण की त्यांना ते भाज्याचं प्रोटीन भेटेल या नाश्त्यामध्ये आणि कळूनसुद्धा येणार नाही. त्यामुळं हा नाश्ता खूप बेस्ट आहे, स्पेशली लहान मुलासाठी तरी खूप चांगला आहे. नक्की करा. बेसनपीठ आहे, रवा आहे, भरपूर साऱ्या भाज्या टाकू शकता आणि वरचा बघा क्रिस्पीपणा रव्याचा किती छान झालेला आहे. आणि असं केचपसोबत हा स्पायसी केचप आहे, इतका मस्त वाटला ना मला हा खाता वेळेस. खरं खूप छान लागतो नाश्ता, कुणालाही आवडेल इतका मस्त नाश्ता आहे हा. रोज रोज आपण तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो का नाही, पोहे वगैरे, त्यापेक्षा त्याच साहित्यापासून जरासं काहीतरी वेगळं करायचं. ते असे हे नाश्ता बनवा, सकाळच्या घाईमध्ये बनवू शकता. लहान मुलांना जर खरंच भाजीला काही सुचलं नाही अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता त्यांना. तर बघा मस्त झाला आहे का नाही. आणि भाज्या टाकल्या ना तर एकदम प्रोटीननी भरपूर असा हा नाश्ता तयार होईल. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. हा नाश्ता नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रव्यापासून होणारा हा नाश्ता तरी एकदा तरी करून बघा. बघा मस्त वाटतोय का नाही, एकदम भारी क्रिस्पी आणि आतून मस्त नरम सॉफ्ट. चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हा नाश्ता एकदा करून नक्की बघा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.